नमस्कार मित्रांनो, पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले हे कसे समजते? शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेचे अनुदान, ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात. अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट सदर अर्जाला दिले होते हे लक्षात राहत नाही किंवा अतिवृष्टी अनुदान असेल, नेमकं कुठल्या बँकेत येईल असे मला बरेच शेतकरी विचारत असतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीक विमा अनुदान खात्यावर सोडण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. त्या निमित्ताने मात्र शेतकऱ्यांना कुठल्या नेमक्या बँकेत आपले पीक विमा अनुदान येईल हे लक्षात येत नाही. त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पीक विमा अनुदान आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये येऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. पण हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि प्रथमच आला असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करण्यासाठी काम करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणत असतो. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या लाईकमुळे आम्हाला नवनवीन विषयावरील व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळत असते. त्यानंतर शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटतो ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला आपण आज आपल्या विषयाकडे वळूया. पीक विमा योजनेचे पैसे कुठल्या बँकेमध्ये किंवा कुठल्या खात्यावर जमा होऊ शकते हे पाहण्यासाठी तुम्हाला गुगल इंजिन, सर्च इंजिन जे आहे ते चालू करावं लागेल आणि त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला NPCI असं टाईप करावं लागेल आणि सर्च करावं लागेल. सर्च केल्यानंतर इथं प्रथम क्रमांकाची तुम्हाला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ची तुम्हाला प्रथम लिंक दिसेल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. आता इथं तुम्हाला प्रोडक्ट, कंझ्युमर, मीडिया अशा प्रकारचे तुम्हाला इथं मेनू बार दिसेल. तुम्हाला इथं कंझ्युमर या ऑप्शनवर यायचं आहे. कंझ्युमर या ऑप्शनवर आल्यानंतर इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला भारत आधार सीडिंग अनेबल हा जो काही बेस जो नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्ही योजनेला कोणतं अकाउंट सिलेक्ट केलं आहे. आता मित्रांनो, इथं आपण एक लक्षात ठेवा, कोणत्याही योजनेचे पैसे हे तुमच्या आधारला जे खातं लिंक असेल त्याच खात्यावर हे पैसे येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमचं आधार आणि तुमचं खातं हे एकमेकांना लिंक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर हा देखील लिंक असला पाहिजे. तोच मोबाईल नंबर तुमच्या खात्याला लिंक असला पाहिजे. ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावर जर पैसे येत नसेल तर तुम्ही तुमच्या आधारला बँक लिंक आहे का नाही किंवा कोणतं बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी अकाउंट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अकाउंट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, मी परत एकदा इथं सांगतो की तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर समजा मोबाईल नंबर लिंक नसेल आणि तो तुम्हाला लिंक करायचा असेल तर तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा आधार सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईलला आधार लिंक करू शकता. आता मित्रांनो, प्रथम तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला जो काही कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला पुढे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या आधारला किंवा तुमचं जे आधार आहे त्या आधारला कोणती बँक लिंक आहे याची सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवली जातील. त्याचबरोबर पीक विमा योजनेचे पैसे जमा झालेत का नाही हे देखील तुम्हाला दाखवलं जाईल. आता काही यूट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध असतात. कोणाची खाजगी माहिती तुम्हाला दाखवली जाऊ शकत नाही,
कारण मला कॉपीराईटचा क्लेम बसू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला पुढची माहिती दाखवू शकत नाही. त्यामुळं मी तुमची क्षमा मागतो. तर अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या पीक विमा योजनेचे पैसे कोणत्या बँक अकाउंटला जमा होतात हे पाहू शकता. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणत असतो. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.